कारण आपल्या लोकांना फिटनेसची जास्त गरज आहे. नमस्कार सगळ्यांना. आजच्या या 26 जून या व्यसनमुक्त इंटरनॅशनल व्यसनमुक्त दिवसानिमित्त मला आपल्या सर्वांना भेटायचा चान्स मिळाला. या गोष्टीचा मला खूप आनंद आणि खूप दुःखही होतं आहे. आता या दोन गोष्टींवरती आपण चर्चा करूयात. आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की खूप कमी लोक असतात ज्यांना जो चान्स तुम्हाला मिळाला आहे ना तो मिळतो. खूप कमी लोक असतात. तर आपण सगळे खूप नशीबवान आहोत की आज आपण आत्ता इथे प्रेझेंट आहोत या मुवमेंटमध्ये. खूप सारे असे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे उभं राहून सांगू शकतो ज्यांना हा चान्स नाही मिळाला आणि आज ते या जगाला सोडून त्यांचा पुढचा प्रवास करत आहेत. ते आज या जगात नाही आहेत. तर आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला हा चान्स मिळाला. या गोष्टीचं खुशी मला होते की आपल्याला बघण्याचा सुद्धा मला इथे मौका मिळाला. आता दुःख ह्या गोष्टीचं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली ही माती आहे महाराष्ट्राची. आणि आपण या मातीत जन्म घेतला आणि या मातीत जन्मल्याच्या नंतर तुम्हाला आज इथे बघतोय मी, या गोष्टीचं मला दुःख होत आहे. तर आता हे सगळं सांगणारं मी कोण? माझं नाव सुबोध कुंदा विजय गांगुर्डे, राहणार रायगड जिल्ह्यातून. आज तुमच्यासमोर शक्ती संकल्प सफर म्हणून माझं हे मिशन आहे ज्याच्यावरती आम्ही काम करतो आहे ते सादर करतो. जगातल्या सगळ्यात उंच मोटरेबल पासवरून माझा हा प्रवास सुरू झाला होता. 19,000 फुटावरून या प्रवासाची सुरुवात झाली. ज्या ठिकाणी गाड्यांची इंजिनंसुद्धा दम तोडतात पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी मी सायकलवरती हा प्रवास सुरू केला. आणि आज 43,000 किलोमीटर सायकल चालवून तुमच्या इथे पोहोचलो आहे. आता 43,000 किलोमीटर म्हणजे नक्की किती ते मी तुम्हाला एक थोडक्यात एक्झाम्पल देऊन सांगतो. आज आपल्यासोबत हे जेवढे पण आपण जण इथे उपस्थित आहोत आपल्या सर्वांचा पूर्ण आयुष्यभराची सायकलिंग आपण जेवढी पण केली असेल ती सगळी जरी काउंट केली ना तरी 43,000 किलोमीटर पूर्ण नाही होणार. एवढ्या लांबचा पल्ला गाठून आज इथे आलो आहे मी. याच्या मागचा उद्देश काय? 43,000 किलोमीटर्स कवर केले. पुढे अजून 56,000 किलोमीटर सायकल चालवत जगातल्या सगळ्यात उंच पर्वतावरून आपल्या भारताच्या 35 करोड युवांचा आवाज रिप्रेझेंट करण्यासाठी हा प्रवास सुरू झाला होता. हा प्रवास सुरू का झाला? आमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग घडले ज्या प्रसंगांनी हा प्रवास ट्रिगर झाला. आज माझे खूप जवळचे व्यक्ती आज या जगात नाही आहेत आणि त्यांचं जाणं हे या प्रवासाच्या मागचा ट्रिगरिंग पॉईंट होता की हा प्रवास सुरू करण्यामागचा उद्देश की जी परिस्थिती आम्ही सहन केली ती परिस्थिती फक्त आमच्या घरापुरती सीमित नाही आहे. आज देशभरामध्ये मी जी परिस्थिती बघत आलो आहे आणि एवढे वाईट अनुभव आहेत लोकांचे आणि इतक्या वेदना प्रत्येक फॅमिलीला. आपल्याला वाटतं हे जे आपण कोणत्याही प्रकारची नशा करतो आणि त्या नशेतून जे काही आपल्याला क्षणात्मक सुख मिळतं ना ते आपल्या फॅमिलीसाठी खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कुठे ना कुठेतरी तयार करत असतात आणि सगळ्यांच्या फॅमिलीज या सगळ्यातनं जात असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं स्वतः सफर झालो आहे आणि त्याच्यासाठी शपथ घेतली की पूर्ण आयुष्यभर या देशाच्या युवांकरिता हे अभियान राबवणार आणि जितकं जास्त होईल त्यांना एका चांगल्या मार्गावरती चालण्याचा संदेश देत आयुष्य काढायचं. हा माझा प्रवासाचा मुख्य उद्देश. पास्टमध्ये 2022-23 मध्ये या मातीत जन्म घेतल्याचा फार अभिमान माझ्या मनामध्ये. लहानपणापासूनच आजी आई वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या गथा आम्हाला कानावरती आमच्या पडत आल्या आणि हाच अभिमान पोटामध्ये होता. तर आपल्या मातीसाठी काहीतरी करायचं. इतक्या पराक्रमी मातीमध्ये आपण जन्म घेतला आहे ज्या मातीने अख्ख्या जगामध्ये आपलं नाव गाजवलं. महाराष्ट्राची ही माती. त्या मातीला कसं रिप्रेझेंट करता येईल याचा नेहमीच विचार करायचो की काय करता येईल. 2022-23 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे 371 दुर्ग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत. ते 371 दुर्ग 365 दिवसामध्ये पूर्ण केले आणि प्रत्येक गडावरती जाऊन त्या गडाची माती गोळा करून घेऊन आलो. आणि ती माती त्या मातीपासून तयार झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची एक छोटीशी मूर्ती मी ज्या क्षेत्रात काम करतोय गेल्या 7 वर्षांपासून त्या क्षेत्रात आभाळाहीपेक्षा उंचाईवरती घेऊन जाण्याचा मानस आहे माझा. आणि आता हा प्रवास
750 दिवस झाले मी घरातून बाहेर आहे. 9 राज्य पूर्ण केले, 10वं राज्य महाराष्ट्र आता पूर्ण करतो आहे. आणि आपल्यासारख्या असंख्य कोणत्या म्हणजे आजारी मित्र भेटतात मला आणि त्यांच्यासोबत जाऊन मी हा संवाद साधत पुढे माझं लक्ष गाठणार आहे. आणि माझी नाही तर तुमच्या सगळ्यांच्या आवाजाला रिप्रेझेंट करणार आहे की जर का भारताचा एक तरुण जर का त्यांनी एखादा संकल्प घेऊन त्याचा दृढ निश्चय घेऊन तो कुठे काही काम करायला निघाला तर त्याच्यासमोर हिमालयाची उंच उंच पर्वतसुद्धा ठेंगणी वाटायला लागतात. आता आपल्या सर्वांबद्दलच सांगायचं झालं तर मला माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतं आणि त्या कुठे ना कुठे त्या गोष्टी आपल्याला या सगळ्या मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करतात. तर ना आत्ता मी जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा खाली ना एक खूप सुंदर पाटी लावली आहे. ती पाटी मी वाचली आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण नेहमी त्या गोष्टी स्वतःला आठवून द्या. तर गीतामध्ये असं लिहिलेलं आहे, जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, जो होगा वो भी अच्छा होगा, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुम्हारा क्या गया जो तुम रोते हो, तुम क्या लाए थे जो तुमने खो दिया, तुमने क्या पैदा किया था जो नष्ट हो गया, तुमने जो लिया है यहीं से लिया है, जो दिया है यहीं पर दिया है, जो आज तुम्हारा है वो कल किसी और का था, परसों किसी और का होगा, परिवर्तन ही संसार का नियम है. तर एवढे 2 शब्द बोलून मी थांबतो आणि आय होप की जेव्हा पुन्हा कधी आपली भेट होईल तेव्हा तुमचा एक नवा चेहरा माझ्या डोळ्यासमोर मी पाहीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जे बोलायचं मार्गदर्शन केले कारण आज आपण ज्या बंद बंद